नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं काय आहे, स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एन सेटअप. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल, या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर सर्वप्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ह्यानंतर आपण खूप चांगले ऑप्शन मास्टर क्लास सीरीज घेऊन येणार आहे. ते तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर ठीक आहे. तर आज आपण एन सेटअप समजून घेणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो एन सेटअप काय आहे. तर सर्वप्रथम एक कन्सेप्ट आहे. समजा एक कॅन्डल बनवलेली आहे. समजा 1 किंवा 2 कॅन्डल बनवलेले आहे. त्या 2 कॅन्डलला किंवा एका कॅन्डलला जर प्रिव्हियस लेव्हलचा हाय जर ब्रेक केलेला, हे जे लेव्हल आहे, ही जर लेव्हल त्या कॅन्डलने जर ब्रेक केलेली असेल आणि पुन्हा एक कॅन्डल बॉटमला आली, म्हणजे एक लो बनवला आणि या लोनी एमचा जर सपोर्ट घेतला आणि पुन्हा ती वरती गेली आणि काय केलंय, की ही जी लेव्हल होती, लेव्हल ज्या ठिकाणी ब्रेक केली ब्रेक केली, त्या ठिकाणी आपण घेणार आहे एंट्री आणि त्या ठिकाणी आपल्याला 5.10 पॉइंट आपल्याला या ठिकाणी कव्हर झालेले किंवा मिळालेले दिसून येते. तर या प्रकारचा हा सेटअप आहे. त्यासाठी 3 रूल आहे. ते 3 रूल तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण या चार्टवरती बघूया कुठे-कुठे आपल्याला एन सेटअप मिळते. सर्वप्रथम आपण एन सेटअपचा रूल गोल्डन रूल लिहून घेऊया. ठीक आहे. ते गोल्डन रूल जे आहे गोल्डन रूल जे आहे ते कंडिशन नंबर 1 आपली अशी आहे, की प्रिव्हियस लेव्हल काय झालं पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे. प्रिव्हियस लेव्हल काय झालं पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे. कंडिशन नंबर 2 काय आहे? तर कंडिशन नंबर 2 आपला अशी आहे, की ईएमएचा सपोर्ट घेतलेला पाहिजे. ईएमए सपोर्ट. ठीक आहे. ईएमएचा सपोर्ट झालेला पाहिजे. आणि तिसरी जी कंडिशन आहे, जी आपण एक्स्ट्रा कंडिशन म्हणून वापरतो, ती म्हणजे मॅकडी बुलिश पाहिजे. मॅकडी काय पाहिजे? बुलिश पाहिजे. हे आपल्या काय आहे? 3 गोल्डन रूल आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम बघा, तर तुम्हाला माहिती नाही, की अ, मॅकडी इंडिकेटर कसं लावायचं? सर्वप्रथम इंडिकेटरमध्ये जायचं. इथे एम-ए-सी-डी नावाचं इंडिकेटर सर्च करायचं आणि त्याच्यावर क्लिक करून ते या ठिकाणी काय होणार ते प्लॉट होणार. तर सर्वप्रथम तुम्हाला हे इंडिकेटर सांगतो कसं असतं. हे जे ग्रीनमध्ये दिसतात ते आहे बुलिश आणि जे रेडमध्ये दिसतात ते आहे बेरिश. ठीक आहे. तर हे आपल्याला 2 मॅग्नेटिक इंडिकेटर तुम्हाला कळलं असेल. तर आता बघूया कुठे-कुठे चार्टवरती एन-सेटअप बनलेला आहे, ते आपण बघणार आहे. तर चला सर्वप्रथम आपण बघून घेऊया कुठे-कुठे एन-सेटअप बनलेला आहे. तर ठीक आहे. तर आपण आलेलो आहे चार्टच्या शेवटी. तर हे बघा, या ठिकाणी एन-सेटअप बनलेला दिसून येते. या ठिकाणी एन-सेटअप बनलेला दिसून येत आहे. तर बघा, त्या ठिकाणी एक कॅन्डल बनवले 2, 3 कॅन्डल बनवलेले दिसून येत आहे. त्या कॅन्डलने काय केलं, की इथचा जो प्रिव्हियस लेव्हल होती, ती लेव्हल ब्रेक केलेली दिसून येते. म्हणजे कंडिशन नंबर 1 जी होती, ती फॉलो केलेली दिसून येते. कंडिशन नंबर 2 काय होती? इथे जे हाय बनवला या कॅन्डलने, ती काय बनवला? हाय बनवला आणि त्याच्यानंतर काय बनवला? सपोर्ट घेतला. त्या ठिकाणी काय केला? सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा ती प्राइस काय केली? वरती झाली आणि वरती घेतल्यानंतर काय केले? या कॅन्डलवर ही कॅन्डल होती, त्या ठिकाणी एंट्री घ्यायची होती. आणि या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर आपल्याला बघू शकता 5 पॉइंट इथे कव्हर झालेले दिसून येते. ठीक आहे. तर आणखी कुठे एन सेटअप बनते ते आता पुन्हा बघूया. ठीक आहे. कुठे-कुठे दिसतंय ते बघूया. ठीक आहे. तर पुन्हा बघा या ठिकाणी एन सेटअप बनलेला दिसून येतो. ठीक आहे. तर काय कंडिशन आहे आपली कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 1 काय आहे? प्रिव्हियस लेव्हल काय झाला पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे. ठीक आहे. प्रिव्हियस लेव्हल काय झालेला आहे? हा जो लेव्हल बनवलेला होता, हा काय झालेला आहे? ब्रेक झालेला आहे. ठीक आहे. पुन्हा इथची लेव्हल होती, ती पण ब्रेक झालेली आहे. या ठिकाणी कॅन्डल बनवलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2 कॅन्डल बनवल्या. ठीक आहे.
ह्या कॅन्डलला सुद्धा या 3 लेव्हल या ठिकाणी ब्रेक झालेलं दिसून येते. पुन्हा या ठिकाणी काय केलं, सपोर्ट घेतलेला दिसून येते. या ठिकाणी काय घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला. ही कंडिशन नंबर 2 आणि त्याच्यानंतर कंडिशन नंबर आपली किती होते, बुलिश. मॅकडी बुलिश सुद्धा आहे आणि काय झालं, की याच कॅन्डलने हीच काय केलं, हाय ब्रेक केलेला दिसून येतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण घेतली एंट्री आणि आपल्याला इथे 5-6 पॉइंट कव्हर झालेले दिसून येते. तर हा झाला परफेक्ट एन सेटअप. मी तुम्हाला करून देतो. हा झाला परफेक्ट एन सेटअप. आलं लक्षात? या प्रकारचा एन सेटअप. पुन्हा कुठं फॉर्म होते ते बघूया. पुन्हा बघा या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी 2-3 कॅन्डल बनवलेले आहे. चक्रीन बनलेलं आहे. त्या ठिकाणी काय झालं, की जी लेव्हल बनवली होती रेड कॅन्डलची, ती यांनी काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे. पुन्हा तिने एक हाय बनवलेला होता. त्या स्विंग हायला ची लेव्हल बनवलेली होती. ती लेव्हल बनवलेली होती. पुन्हा काय केलं, या नंतर बनणाऱ्या कॅन्डलने काय केला, एमएचा सपोर्ट घेतला. कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 3 तर मॅकडी बुलिश पाहिजे, तर बुलिश आहे आणि या ठिकाणी काय केलं, ब्रेक केल्यानंतर हाय बनवण्याचा प्रयत्न करा. ज्या ब्रेक केला त्या ठिकाणी आपण एंट्री करतो आणि बघू शकता या ठिकाणी किती पॉइंट कव्हर केले ते आपण बघूया. बघा या ठिकाणी 10 पॉइंट, 11 पॉइंट कव्हर केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अशा प्रकारे तुम्ही चार्टवरती फाईंड करू शकता आणि ट्रेड घेऊ शकता. तर मी तुम्हाला आणखी काही एक्स्ट्रा नॉलेज सांगतोय, ते तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, की कुठे ट्रेड करायचा नाही. समजा समजा अ, एक एन सेटअप बनवलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणत असताना हा जेव्हा सपोर्ट घेतो, सपोर्ट काय केला, सपोर्ट घेण्याआधी तो गेला बॉटम साइड आणि मग तो वरती गेला. अशा वेळेस एंट्री अव्हॉइड करायची. ठीक आहे. ईएमआयचा सपोर्ट हा परिपूर्ण झाला पाहिजे, ज्या ठिकाणी या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण त्या कॅन्डलनी सपोर्ट घेणाऱ्या कॅन्डलनी हायर हाय बनवले पाहिजे, लोवर लो नाही. ह्या ठिकाणी जे कॅन्डल आहे, त्या कॅन्डलने काय बनवलं पाहिजे, हायर हाय बनवलं पाहिजे, लोवर लो नाही. जर ती कॅन्डल लोवर लो होत असेल, तर ती अव्हॉइड केली पाहिजे. हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी मॅकडी बेरिश आहे, त्या ठिकाणी आपण अव्हॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. ज्या ठिकाणी तर बुलिश आहे त्याच ठिकाणी आपण एंट्री घेतलं पाहिजे. आता टाईम फ्रेम कोणतं असलं पाहिजे, ते पण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इंट्राडे इथे मी तुम्हाला दाखवतोय टाईम फ्रेम कोणता असला पाहिजे, तर टाईम कंडिशन जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल, तर तुम्ही स्कॅल्पिंग करत असो, तर तुम्ही 3 मिनिट, 1 मिनिट, 3 मिनिट किंवा 5 मिनिटचं वापरू शकता. 1 मिनिट, 3 मिनिट आणि 5 मिनिटचा चार्ट वापरू शकता. जर तुम्ही इंट्राडे करत असाल इंट्राडे करत असाल इंट्राडे करत असाल, तर तुम्ही 15 मिनिटाचा चार्ट वापरू शकता. 15 मिनिटाचा काय करता, चार्ट वापरू शकता. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टाईम फ्रेम होता, ज्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही जर बिगिनर असाल, तर काही अ, गोष्टी आहेत त्या तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही बिगिनर असाल, तर घाई करू नका. हे सेटअप परफेक्टली पहिले बॅक टेस्ट करा, पेपर ट्रेड करा. त्याच्यानंतर तुम्ही ॲक्चुअल 2-3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर त्यावरती ट्राय करा. लगेच या सेटअप समजून घेऊन लगेच यावरती ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्या वेळी तुम्ही या ठिकाणी परफेक्ट व्हाल, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ट्रेड घ्या. तर हा निफ्टीचा चार्ट होता, ज्यावरती या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलंय. तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या चार्टमध्ये कुठेही जाऊन यांसाठी बघू शकता. ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.